मंडळी, अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती असतं की जावयाला वाण करतात किंवा मुलीचं वाण करायचं असतं. पण फार कमी जणांना हे माहिती आहे की आपल्या आईचीसुद्धा आपण ओटी भरायची असते. म्हणूनच इथं मी आज आईची ओटी भरलेली आहे. आपल्याला इतकं कॅपेबल बनवलेलं असतं आपल्या आईनं आणि आपण तिच्यासाठी कृतज्ञता मांडण्याचा हीच एक संधी असते ना. आणि इथं नवनाथाचं पारायण संपलेलं होतं, त्याचं उद्यापन करायचं होतं म्हणून मी इथं शेवयांची खीर, वडे, त्याच्यानंतर चपाती आणि भाजी, खीर असे सगळे प्रकार मी इथं केलेले होते. आणि हे सगळे करून झाल्यानंतर आम्ही आरती केली नवनाथांची. नवनाथांना नैवेद्य दाखवला. मंडळी, अधिक महिना चालू आहे ना आणि यामध्ये ना आपण खूप आध्यात्मिक कामे म्हणजेच पारायण करणे किंवा देवाचं जे काय दानधर्म करायचं असतं ना ते सगळं आपण या महिन्यामध्ये करून घेतलं पाहिजे. तर असं मानलं जातं की अधिक महिन्यामध्ये ना भगवान विष्णूंची जास्त पूजा केली जाते. परंतु आम्ही इथं ना आधीच थोडंसं पारायण करायला चालू केलं होतं, त्याचं उद्यापन आम्ही इथं केलेलं आहे. देवाचं ज्यावेळेला आपण उद्यापन वगैरे करत असतो ना तर त्यावेळेला जो स्वयंपाक केला जातो ना तो अतिशय सात्विक असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण वापरत नाही. म्हणूनच आम्ही इथं विदाऊट कांदा लसणाचाच स्वयंपाक इथं आम्ही केलेला आहे. हे जे वडे आहेत ना याच्यामध्ये सुद्धा आम्ही कांदा लसूण घातलेलाच नाही आहे. आणि हा जो स्वयंपाक आहे ना आपण विदाऊट कांदा लसूण घालूनसुद्धा ना इतका सुंदर आणि चविष्ट होतो ना की त्याची काय कुठंही त्याची गणना केली जात नाही. आपण मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रात जातो त्यावेळेला आपण देवाचा प्रसाद घेतो ना मंडळी, तर त्यावेळेला त्या प्रसादाला एक वेगळीच चव असते, त्याच्यामध्ये ना एक वेगळी सात्विकता असते. तर इथं आम्ही सगळं हे नैवेद्य तयार केलेलं आणि आरती करून घेतली नवनाथांची. आणि आरती करून झाल्यानंतर नवनाथांना नैवेद्य दाखवला. हे असे सगळे पदार्थ आम्ही केलेले होते. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवलो. तर तुम्ही जर चॅनल बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.